आपल्यासोबत सर आहे, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. सर, तुम्ही इथे आले, तुम्हाला काय पाहून कसं काय वाटलं सर? हा एक नवीन इनिशिएटिव्ह वाटला मला, की ज्यामध्ये आम्ही हिंगणघाटमध्ये असं कधी या प्रकारच्या या लेवलवर प्रोग्राम झालेला नाही. आपल्या विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी काय असते, IoT काय आहे, त्याचा आपण आपल्या भविष्यामध्ये करिअरमध्ये कसा वापर करून घेऊ शकतो हे सांगण्याची खूप गरज आहे. म्हणजे मुलांना जर आपण 8वीपासून जर त्यांना सवय लावली, त्यांना शिकवलं की टेक्नॉलॉजी काय असते आणि त्याचा रिअल लाईफमध्ये काय यूज आहे, तर हा त्यांच्यासाठी एक करिअर चूज करण्यात, त्यांना आपले पाठ ठरवण्यात खूप हेल्पफुल होणार. तर मी यासाठी मला वाटते की हा खूप चांगला एक टेक्नोघाटने आणि सचिन सरांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. त्याबद्दल मी त्यांचं कौतुकच करणार आणि ते कौतुकास्पदच पाहतात. धन्यवाद. नक्कीच हे वर्धा जिल्ह्यामध्ये आज हा जो रोबोटिक्स आहे हा आहे. तुम्हाला काय वाटतं, नागरिकांनी काय प्रतिसाद आहे स्टुडंटकडून, काय प्रतिसाद आहे? स्टुडंटकडून प्रतिसाद म्हणजे आता जसं मी ऐकले की 100+ स्टुडंट्स आतापर्यंत व्हिजिट करून गेले आणि हिंगणघाटसारख्या छोट्या शहरात आपण असा इनिशिएटिव्ह घेतो, त्यामध्ये 100+ स्टुडंट्स, इंजिनिअरिंग स्टुडंट्स जे आपलं ज्या मुलांकरिता हा स्पेशल प्रोग्राम डिझाईन केला 6वी ते 10वी पर्यंत, तर त्या मुलांचा पण चांगला प्रतिसाद येत आहे. तर माझ्या मताने तर प्रतिसाद ज्याचा विचार केलेला आहे त्यानुसार चांगलाच आहे. अच्छा, इथे कोणकोणते प्रोजेक्ट आहे तुम्ही पाहिले, तिथे काय काय काय? इथे सॉईल मॉइश्चर डिटेक्शन प्रोजेक्ट आहे, त्या सोबत वेगवेगळे अन्य काही IoT बेस्ड डोअर सिस्टीम आहे. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आहे आणि ते प्रोजेक्ट म्हणजे एक एज्युकेशनच्या याने आणि एक टीचिंगच्या याने खूप चांगले आहे. तर त्यातमध्ये मी एक सॉईल मॉइश्चर प्रोजेक्ट मला खूप आवडला आणि त्यासोबत एक स्मार्ट डोअर सिस्टीम, IoT बेस्ड स्मार्ट डोअर सिस्टीम, असे 2 प्रोजेक्ट मला खूप आवडले आणि इतर पण प्रोजेक्ट छान होते. धन्यवाद सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. गाव माझा न्यूजकर्ता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा.